नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 330 ते 338. करोनी दृढ निश्चय, करतील जे हा अभ्यास, ब्रह्मत्वास होतील प्राप्त, समजाविले आपण खास. देवा हे केवळ वर्णन, ऐकून मिळते ज्ञान, अनुभवाने घेता प्रत्यक्ष, तल्लीनता येईल निश्चित. कृष्णा जे सांगितलेस, त्यात आहे तथ्य निश्चित, परी एक क्षणभर, तू माझे ऐक. जो हा केला कथन योग, मनास पटला उत्तम, परी नसे मी त्यास योग्य, असे वाटते मज. जेवढी योग्यता स्वभावात, तेवढा करीन अभ्यास, सुखाने करीन आचरण, मार्गाचे या. देव जे सांगतील, नसेल योग्यता त्याची तर, शक्य असेल जे योग्य ते वीण, विचारतो तेच. अशी झाली समजूत, विचारले मी हे म्हणून, आपण द्यावे येथ आपुले लक्ष. ऐकता का महाराज, सांगितले तुम्ही जे साधन, साध्य होईल का सांग, कोणी करता अनुष्ठान, होईल का ते प्राप्त, कोणासही योग्य ते वीण. कृष्ण मग म्हणतात, अर्जुना बोलतोस काय. यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला काही प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो की जे कोणी अगदी दृढ निश्चय करून ह्या योगाचा अभ्यास करतील, ते निश्चितच ब्रह्मत्वाला प्राप्त होतील, ह्याची आपण खूप छान माहिती दिलीत. पण देवा, हे वर्णन जे आहे ते केवळ ऐकून ज्ञान मिळेल का? आणि प्रत्यक्ष अनुभव घेता ती तल्लीनता निश्चित येईल का? हे आपण सांगितल्यावरून मला पटतंय. त्यामध्ये तथ्य निश्चितच आहे. पण आता क्षणभर देवा तुम्ही माझं ऐका. आपण जो हा योग सांगितला तो माझ्या मनाला उत्तम पटला. पण कुठेतरी मला असं वाटतंय की तो करण्यासाठी मी योग्य नाही आहे. आणि माझ्या स्वभावामध्ये जेवढी योग्यता आहे तेवढा अभ्यास मी निश्चित करीन आणि या योगाचं आचरण अगदी सुखाने करीन.
पण देवा, आपण मला सांगाल का की जर का एखाद्याची योग्यता तेवढी नसेल आणि योग्यतेशिवायच जेवढं शक्य होईल तेवढं या मार्गाचं आचरण केलं तर त्यालाही तितकाच लाभ होतो का? हा प्रश्न मी विचारतोय, ह्याकडे आपण लक्ष देताय ना? तुम्ही जे साधन सांगितलं ते योग्यतेशिवायच जर अनुष्ठान म्हणून वापरलं तर ते कुठे साध्य होईल का? आणि कुणालाही योग्यतेविणं अशी ही प्राप्ती होऊ शकते का? हे ऐकल्यावरती कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, काय प्रश्न विचारतोयस तू हे? अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 330 ते 338. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 339 ते 346. कार्य हे परमश्रेष्ठ, पण असते जे साधारण, तेही का योग्यते विनाच, जाते का सिद्धीस. योग्यता म्हणावे कशास, ती तर प्राप्तीच्या आधीन. योग्य होऊनी करता कार्य, फळ देईल ते आधीच. योग्यता हा नसे माल, सहज मिळे जो बाजारात. योगी पुरुषांची तू सांग, असते का कुठे खाण. विरक्त होऊनी किंचित, नियंत्रित केला देहधर्म. तोच अधिकारी योग्य, पुरेल ना ह्या कामात. एवढ्या या युक्तीने तुलाही जमेल हे सारे. असे म्हणूनी देवाने उलगडले हे कोडे. देव म्हणे मग अर्जुनास, असा असे एक नियम. जो वागतो अनियमित, तो नसे मुळीच योग्य. जिव्हेच्या जो अधीन, झोपेस घेतले वाहून. तयाचा नसे येथ, काहीच अधिकार. अथवा असा जो कोण, हट्टाने कोंडतो तहान भूक. आहार टाकतो तोडून, बळजबरीने. जेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना असा प्रश्न विचारतो की योग्यतेशिवायच जर कोणी ह्या मार्गाचं अवलंबन केलं तर ते कार्य सिद्धीला जातं का, हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे हे कार्य परमश्रेष्ठ असं आहे. पण साधारण कार्य जरी असलं तरी ते योग्यतेविनाच केलं तरीही सिद्धीला जातं. आता योग्यता कशाला म्हणावं? योग्यता ही तर प्राप्तीच्या अधीन असते. योग्य होऊन जर कार्य करायला गेलं तर ते कार्य करायच्या आधीच त्याचं फळ मिळेल ना. आणि योग्यता हा काही कुठला असा माल नाही आहे की जो सहज बाजारात मिळेल. आणि तू मला सांग
योगी पुरुषांची अशी कधी कुठे खाण असते का? विरक्त होऊन थोडासा स्वतःचा देहधर्म जर नियंत्रित केला तर तेवढा अधिकारी असलेला पुरुषही ह्या कामासाठी योग्यच म्हणावा. आणि एवढ्या युक्तीने तुलाही हे सगळं सहज जमेल असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी हे कोडं सहज उलगडलं. त्याच्यानंतर देव अर्जुनाला म्हणतात, अरे एकच नियम जो पाळायचा तो म्हणजे अनियमित असं काहीही करायचं नाही. जे कोणी अनियमित असं वर्तन करेल ते लोक या कार्यासाठी मुळीच योग्य नसतात. जे जिभेच्या अधीन आहेत, ज्यांनी झोपेला वाहून घेतलेलं आहे, त्या लोकांचा हे कार्य करण्यासाठी किंवा हा मार्ग अवलंबण्यासाठी कुठलाच अधिकार नाही. अथवा जो कोणी हट्टानी भूक आणि तहान कोंडून धरतात आणि बळजबरीने आहार तोडून देतात ते सुद्धा ह्या कामासाठी अयोग्यच म्हणायचे. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 339 ते 346. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 347 ते 354. जो न घेई नीट झोप, हट्टाचा होता संचार, ताब्यात नाही जर शरीर, योग कोण मग करणार. विषयांचे अतिसेवन, तसेच त्यांना जास्त विरोध, अवाजवी नियमन, करू नये म्हणूनच. अन्न करावे सेवन, नियमाचे मोजून माप, सर्व कराव्या क्रिया इतर, नियमात. मोजके बोलावे शब्द, पाऊले टाकावी नियमित, झोपेसही द्यावा मान, योग्य वेळी. केले जरी जागरण, तेही असावे परिमाण, ज्याने राहील निश्चित, धातू साम्य. ऐसे देता विषय, इंद्रियांस नियमित, मनच वाढविते मग संतोषास. बाह्येंद्रियांना लागे वळण, अंतःकरणात वाढे सुख, अभ्यासाचे न पडती कष्ट, योग घडे सहजच. दैवाचा होता उदय, उद्योग होतसे निमित्त मात्र, ऐश्वर्ये सारी येती घरात, आपोआप. योग साधना करण्यासाठी योग्य आणि अयोग्य व्यक्ती कोण असं अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारल्यानंतर भगवान त्याला सांगतात, अरे जो जिव्हेच्या अधीन होतो आणि झोपेला वाहून घेतो तो निश्चितच
ही साधना करण्यासाठी अयोग्य समजावा. तसंच जो नीट झोप घेत नाही आणि अंगामध्ये ज्याच्या अत्यंत हट्ट दिसून येतो आणि ज्याचं शरीर स्वतःच्या ताब्यात राहणार नाही, तर तो कुठून योग करणार? विषयांचं अतिसेवन, तसंच त्यांना अत्यंत विरोध, असं अवाजवी नियमन करणारा म्हणूनच यासाठी अयोग्य समजला जातो. अन्नाचं सेवन करावं, पण नियम ठरवून घेऊन मोजून आणि मापून करावं. इतर सर्व क्रियाही तशाच नियमात बसवून कराव्या. शब्दही मोजकेच बोलावेत. पावलंसुद्धा नेहमी नियमित टाकावी आणि योग्य वेळी अगदी झोपेलासुद्धा योग्य मान द्यावा. जागरण जरी कधी चुकून केलं तरी त्याचीसुद्धा मर्यादा कायम पाळावी, ज्यामुळे धातुसाम्य टिकून आरोग्य उत्तम राहायला मदत होते. असे विषय जे इंद्रियांना नियमित देत राहिले तर मग मनाचा संतोष हळूहळू वाढत जातो. एकदा का बाह्य इंद्रियांना वळण लागलं की अंतःकरणामधलं सुख हे नेहमीच वाढत जातं आणि मग त्यावेळेला योगाभ्यासाचे कष्ट न पडता तो आपल्या हातून सहजच होत जातो. जसं भाग्योदय झाला की कोणताही उद्योग केला तर ते केवळ एक निमित्त ठरतं आणि आपोआप सर्व ऐश्वर्य घरामध्ये येतात. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 347 ते 354. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 355 ते 362. वागतो जो नियमात, मग आचरी योगाभ्यास. आत्मप्राप्तीचा अनुभव होतसे पक्व. म्हणून हे अर्जुन, नियमित करी जो वर्तन. मोक्षाने होतसे अलंकृत, तो भाग्यवान. नियम आणि योग होतात जेव्हा एकत्र. प्रयागरूप त्या संगमात, ज्याचे मन होतसे स्थिर. त्यास समजावे योगयुक्त, मनाच्या त्याच्या स्थितीस. समजेल प्रसंगोचित, जणू निर्वात स्थळातील दीप. तुझ्या मनातील संदेह ओळखून मी करतो कथन. चित्त देऊनी मनापासून, सांगतो मी ते ऐक. प्राप्तीची इच्छा निश्चित, अभ्यासास नाही तत्पर. सांग तुझला का असे भय, काठिण्याचे. वाटेल हे तुझला कष्टप्रद, नकोस करू हा मनाचा ग्रह. इंद्रिये ही जी दुष्ट, बाऊ करती उगाच. आयुष्याला जे करी स्थिर, जीवनाचे करी रक्षण. पहा बरे ऐसे औषध,
जिव्हा समजते शत्रू त्यास. यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, जो नियमात वागतो आणि मग योगाचा अभ्यास करतो त्याचा आत्मप्राप्तीचा अनुभव परिपक्व व्हायला लागतो. म्हणूनच नियमित वर्तन करणारा असा पुरुष हा मोक्षाच्या अलंकारांनी सजतो आणि भाग्यवान ठरतो. नियम आणि योग जेव्हा एकत्र येतात तेव्हा जणू काही प्रयागरूपी संगमच तिथे तयार होतो, ज्या जागी त्या व्यक्तीचं मन स्थिर होऊन जातं. अशा व्यक्तीला योगयुक्त समजावं आणि मग त्याच्या मनाच्या स्थितीला जणू काही एखाद्या निर्वात स्थळामधला एखादा दीप उत्तम रीतीने अजिबात थरथर न करता तेवत राहील तसं त्याचं मन शांत आणि संयमित होऊन जातं. तुझ्या मनामधला संदेह मी ओळखलाय आणि म्हणूनच मी तुला सांगतो ते नीट मनापासून ऐक. तुला प्राप्तीची इच्छा तर नक्की आहे, पण तू अभ्यास करायला मात्र तत्पर नाहीस. मग तुला ते कठीण वाटतंय का आणि त्याची भीती तुझ्या मनामध्ये आहे का? अरे तुला जर हे कष्टप्रद वाटत असेल तर तू तुझ्या मनाचा ग्रह मोडून काढ. इंद्रिय जी आहेत ती अत्यंत दुष्ट असतात. उगाचच काही काही गोष्टींचा अतिबाऊ करतात. आयुष्याला जे स्थिर करतं, जीवनाचं रक्षण करणारं जे औषध असतं, पण त्या औषधाला जीभ मात्र आपला शत्रू समजते. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 355 ते 362. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 363 ते 370. आपणास जे हितकर इंद्रियांना दुःखदायक नित्य योगासारखे सुलभ एरवी नाही काही एक. म्हणून करावा आरंभ दृढ अशा आसनांमधून सांगितला हा योगाभ्यास. त्यानी होईल इंद्रिय नियमन. करता हा योगाभ्यास इंद्रियांचा होतसे निग्रह. त्यावेळी निघतसे चित्त चैतन्याच्या भेटीस. विषयांस देता सोडून होत असे ते अंतर्मुख. पाहे मग त्याचे तेच आत्मस्वरूप. पटता मग ती ओळख बसे सुखाच्या साम्राज्यावर. आत्म्याशी होवोनी समरस चित्तपण जाई विरून. चैतन्य से जे अद्वितीय इंद्रिये न जाणती त्यास. मन होतसे तेथे स्थित आपले आपण. दुःखाचा मेरू पर्वत दडपला जर त्याने देह. एवढा मोठा जरी भार चित्त न दडपे त्यात. शस्त्राने जरी केला घाव
अग्नीत जरी पडला देह, महासुखातले लीन चित्त, पुन्हा न येई वृत्तीवर. आपल्या प्रकृतीला किंवा आरोग्याला जे हितकर असतं ते नेहमीच इंद्रियांना दुःखदायक असतं. परंतु अर्जुना, विचार केला तर योगासारखं सुलभ एरवी काहीच नाही. म्हणूनच त्याचा आरंभ दृढ आणि बळकटी देणाऱ्या आसनांमधून करावा. हा जो योगाभ्यास सांगितलेला आहे त्याने इंद्रियांचं नियमन व्हायला मदत होते. हा योगाभ्यास करताना इंद्रियांचा निग्रह होतो आणि त्याच वेळेला चित्त चैतन्याच्या भेटीसाठी निघतं. विषयांना जर सोडून दिलं आणि चित्त अंतर्मुख केलं तर मग ते आत्मस्वरूप तिथल्या तिथे दिसायला लागतं. मग जी ओळख पटते ती त्या मनाला सुखाच्या साम्राज्यावरच नेऊन ठेवते आणि आत्म्याशी समरस होऊन त्याचं चित्त पण विरून जातं. चैतन्य असं जे अद्वितीय आहे त्याला इंद्रिय मुळीसुद्धा ओळखत नाहीत आणि आपलं मन मात्र तिथे स्थिर झालेलं असतं. दुःखाचा मेरू पर्वत त्यांनी देह जरी दडपून गेला तरी त्या मोठ्या मोठ्या भारांनी चित्त मुळीसुद्धा दडपलं जात नाही. शस्त्राचा घाव जरी झाला किंवा देह अग्नीत जरी पडला तरी त्या महासुखामध्ये लीन असलेलं चित्त पुन्हा आपल्या शरीराच्या वृत्तीवरती येत नाही. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 363 ते 370. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 371 ते 378. चित्ता सगवसता त्याचे स्थान, देहासाठी न ते आसक्त, होऊन जाई ते अलौकिक सुख, विसरून जाई शरीरास. सुखाची या लागता चटक, संसारात जे गुंतले मन, विषय वासनेचा आठव, रहात नाही त्यास. सुख जे योगाचे सौभाग्य, संतोषाचे जे असे राज्य, ज्याच्यासाठी समजून घ्यावयाचे ज्ञान. पहावे सुख ते मूर्तिमंत, करोनिया योगाभ्यास. एकदा पडता दृष्टीस, पाहणारा होतसे सुखरूप. एका प्रकारे अर्जुन, योग असे हा सुलभ. नष्ट केला जर काम, तो असे संकल्प सूत. विषय वासना झाल्या मृत, इंद्रिये ही आहेत नियमित. ऐकेल हे जर संकल्प, मृत होईल फुटोनी ऊर. वैराग्य जर ऐसे करेल, संकल्पाला नसे तोषिष.
धैर्याच्या मग महालात बुद्धी करेल वास. धैर्याचा मिळता आश्रय बुद्धी करेल मनास स्थिर. आत्मानुभवात नित्य अनुभवांची धरून वाट. चित्ताला एकदा का त्याचं स्थान गवसलं की ते पुन्हा देहासाठी कधीच आसक्त होत नाही आणि मग त्याला जे अलौकिक सुख प्राप्त होतं त्याने त्याला शरीराचा विसरच पडतो. ह्या सुखाची एकदा का चटक लागली की संसारामध्ये जे मन गुंतलेलं असतं त्याला विषय आणि वासनांचा आठवसुद्धा राहत नाही. सुख जे योगाचं सौभाग्य म्हटलेलं आहे तिथे संतोषाचंच राज्य येतं आणि ज्याच्यासाठी समजून घ्यायला ज्ञानाची गरज पडते. सुख हे मूर्तिमंत डोळ्याला दिसतं जेव्हा योगाभ्यास केला जातो आणि एकदा का ते दृष्टीला पडलं की ते पाहणाराही स्वतः सुखरूप होऊन जातो. एका प्रकारे अर्जुना, योग हा अत्यंत सुलभ आहे, पण काम जो मनातून नष्ट केला तर तो काम हा जणू काही संकल्पसूतच म्हणलेला आहे, त्याचा नाश करणं मात्र गरजेचं आहे. विषयवासना एकदा का मृत झाल्या की इंद्रिय ही नियमित चालू राहतात आणि संकल्प जे जे काही सांगेल ते ऐकत नाहीत आणि अशा वेळेला सर्व संकल्प फुटून मरून जातात. आणि वैराग्य जर का असं जन्माला आलं तर त्या संकल्पाला कुठलीच तोशिष पडत नाही. विरक्त मनामध्ये कुठलेच संकल्प पुन्हा पुन्हा येत राहत नाहीत आणि मग संयमाच्या महालामध्ये बुद्धी राहायला लागते. असा बुद्धीला एकदा का संयमाचा आश्रय मिळाला की अनुभवांची वाट धरून आपलं मन आणि बुद्धी आत्मानुभवामध्ये नित्य आणि स्थिर राहते. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 371 ते 378. धन्यवाद.